या भोंदूबाबा अशोक खरातचा एक नवा कारनामा समोर आलाय। अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यातल्या एका व्यापाऱ्यानं खरातच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवलाय। रत्न बसवून देण्याचं कारण सांगत व्यापाऱ्याकडची 20 ग्रॅम सोन्याच्या 2 अंगठ्या या भोंदू खरातनं काढून घेतल्या आणि त्या बदल्यात या व्यापाऱ्याला खोट्या अंगठ्या दिल्या। डिसेंबर 2022 साली खरातच्या नाशिकमधल्या कार्यालयात या व्यापाऱ्यानं त्याची भेट घेतलेली होती। खरात विरोधात गुन्हे दाखल झाल्यावरती व्यापाऱ्यानं त्याच्याकडची रत्न आणि अंगठ्यांची तपासणी केली, तेव्हा दोन्ही अंगठ्या खोट्या असल्याचं समोर आलंय। माझ्याकडून काही सोन्याच्या अंगठ्या होत्या माझ्या हातामध्ये, त्या माझ्याकडून त्यांनी ठेवून घेतल्या सोन्याच्या अंगठ्या, की जे तुम्हाला मी एक 8 दिवसामध्ये माझ्याकडचे हिरे त्याच्यामध्ये मी तुम्हाला पेस्टिंग करून देईल। आणि मला ते साधारण 3 रत्न त्यांनी 2,62,000 रुपयाच्या मध्ये आमचं ते ठरलेले होते। संबंधित जवळच्या एका ओळखीच्या सोनारांकडे जाऊन मी त्या ठिकाणी ते माझी सोन्याची अंगठी आणि रत्न प्युरिटी वगैरे चेक केली, तर ते जे रत्न आहे ते खोटे आढळून आले। तसेच माझं जे काही सोन्याचे अंगठे दिलेले होते, तर सोन्याचे अंगठे देखील त्या ठिकाणी त्या पद्धतीने मिळून आलेले नाहीत मला। तर खरातनं व्यापाऱ्याला जी खोटी रत्न दिली तशीच हुबेहूब रत्न बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे। केवळ 500 रुपयांना मिळणाऱ्या रत्नांची खरातनं लाखोंना विक्री केली। पुष्कराज किंवा नवरत्न देण्याच्या नावाखाली हा भोंदू खरात लोकांना कशा पद्धतीनं गंडा घालायचा हे दाखवण्याचा प्रयत्न आमच्या प्रतिनिधींनी केलाय। नाशिकमधल्या अनेक व्यावसायिकांना देखील या भोंदू अशोक खरातनं गंडा घातलेला होता। व्यवसायात खरं तर त्यांची प्रगती होईल यासाठी काही रत्न त्यांना त्या ठिकाणी दिलेले होते आणि त्यातून त्यांची खरं तर आर्थिक लूट ही करण्यात आलेली होती। आपण जर बघितलं तर ज्या पद्धतीनं ज्या व्यावसायिकाची खरं तर त्या ठिकाणी फसवणूक झालेली होती, त्या व्यावसायिकाला 2 पुष्कराज रत्न त्या ठिकाणी दिलेले होते। त्यासोबत त्या पत्नीला देखील एक त्या ठिकाणी चांदीची अंगठी त्या ठिकाणी दिलेली होती। माझ्यासोबत महेश कुलकर्णी गुरुजी देखील आहेत। गुरुजी, आपण बघतोय इतके सगळे रत्न या ठिकाणी ठेवलेले आहे, नवरत्न आपण त्यांना म्हणतो। एकूण कशी फसवणूक या सगळ्या प्रकारामध्ये ग्राहकांची होऊ शकते, कोणाची होऊ शकते, कसं हे सगळ्या गोष्टींना त्या ठिकाणी आपण आळा घालू शकतो? आता तसं वास्तविक पाहायला गेलं तर जसं की आता समोर आपल्या पुष्कराज ठेवलेला आहे, हा पुष्कराज आहे, पण याची काय आहे की किंमत कमी आहे, 500 रुपयाचा साधारण, म्हणजे हा क्वालिटी कमी याची। तसंच दुसरा आणखीन एक पुष्कराज यांनी ठेवलेला आहे, तर या पुष्कराजची काय क्वालिटी पण चांगली आहे आणि याचं जर तुम्ही इकडे रेट बघाल तर याचा रेट पण आहे। त्याच्यामुळे अशा प्रकारचे हे हलक्या प्रकारचे खडे विकून आणि त्याच्यामध्ये त्यांना जास्त नफा मिळवला असेल। भोंदू अशोक खरातने या लोकांचा अशाच पद्धतीने कुठेतरी त्यांची श्रद्धा होती, त्या श्रद्धेचा त्या ठिकाणी गैरफायदा घेतला आणि ज्या पद्धतीचे हे पुष्कराज खडे आहे, जे बनावट आहे किंवा आपण त्याला फसवे म्हणू शकतो, असे फसवे जे पुष्कराज आहेत ते त्यांना दिले आणि त्यांच्याकडनं लाखो रुपये हे खरं तर उकळलेले होते। कॅमेरामॅन मंगेश सोनवणेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।